दादर स्टेशन परिसरामध्ये सुद्धा आता पाणी भरायला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत। या ठिकाणी अशा प्रकारे पंपांच्या माध्यमातून हे पाणी आणि त्याचा निचरा केला जातोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी खरं तर वाहनांची आणि लोकांची ये-जा असते, मात्र अशातच इथे पाणी साचायला आता सुरुवात झाल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून त्यावर उपाययोजना करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, काय सांगाल? दादर परिसरामध्ये पाणी साचलंय, मात्र त्यावर उपाययोजना करत असल्याचे हे कर्मचारी दिसतात। नक्कीच मोहिनी, आपण जर बघितलं सकाळपासूनच दादर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचाच फटका आता स्टेशन परिसरामध्ये देखील पाहायला मिळत आहे। हा संपूर्ण जर परिसर जर बघितला दादरचा स्टेशन परिसर आहे आणि या स्टेशन परिसरामध्ये संपूर्ण रस्ता हा जलमय झाला आहे। या ठिकाणी जर बघितलं संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे आणि साचलेल्या पाण्यातून जे नागरिक असेल किंवा वाहन चालक हे ते आपला या साचलेल्या पाण्यातून आपला मार्ग काढत आहेत। तसंच महापालिकेची टीम देखील या ठिकाणी दाखल झाले आणि पाण्याचा निचरा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला आहे। मात्र हा संपूर्ण जर रस्ता बघितला हा पूर्ण जलमय झालाय आणि अनेक या ठिकाणी या साचलेल्या पाण्यामध्ये अनेक गाड्या देखील बंद पडत आहे आणि ह्या साचलेल्या पाण्यातूनच आता ह्या वाहन चालकांना आपला मार्ग काढावा लागत आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना आणि प्रवासींना किंवा नागरिकांना या तारेवरची कसरत देखील करावी लागत आहे, कारण की साचलेल्या पाण्यातून त्यांना या ठिकाणी जायला लागत आहे। हा संपूर्ण रस्ता जर बघितला हा वाहतुकीसाठी वर्दळ असतो, मात्र आता संपूर्ण ह्या ठिकाणी आपल्याला पाणीच पाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि महापालिकेकडून देखील आता या ठिकाणी पाण्याचा निचरा काढण्याचा सध्या या ठिकाणी प्रयत्न सुरू केलाय। मात्र पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर अनेक भागांमध्ये देखील पाणी साचू शकतं।